महाबळेश्वर परिसरात अंबरग्रीस बेलमाशाची उलटी तस्करी प्रकरणी सातारा वन विभागाने मोठी कारवाई करत 5.300 किलो अंबरग्रीस जप्त केले असून 7 जणांना ताब्यात घेतले आहे। ही कारवाई 5 मार्च रोजी गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली। सहाय्यक वनसंरक्षक सातारा यांना अंबरग्रीसची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर व वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन सातारा यांच्या पथकाने महाबळेश्वर येथील वेण्णालेक व मेटतळे परिसरात सापळा रचला। संशयित आरोपी घटनास्थळी आल्यावर अचानक धाड टाकून वाहनांची तपासणी करण्यात आली असता तपासणी दरम्यान 5.300 किलो अंबरग्रीस व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये अतुल अशोक विश्वासराव राहणार ठाणे पश्चिम, आकाश श्यामसुंदर धुरी राहणार मालवण, एवजन क्लेमेंट फर्नांडिस राहणार मालवण, हितेंद्र मनोहर शेट्टे राहणार लालबाग परळ, कौस्तुभ मिलिंद प्रभू राहणार धनकवडी पुणे, मोहन हरिभाऊ पाटील राहणार भावेघर ठाणे, विल्सन जोझे फर्नांडिस राहणार मालवण यांचा समावेश आहे। अंबरग्रीस हे व्हेल या संरक्षित समुद्री सस्तन प्राण्याशी संबंधित असून ते वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची 1 मध्ये समाविष्ट आहे। त्याची खरेदी, विक्री, साठवणूक, वाहतूक अथवा व्यापार करणे हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे। दोषी आढळल्यास 7 वर्षांपर्यंत कारावास व 5 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे। या तस्करी प्रकरणात इतर आरोपींचा सहभाग आहे का याचा पुढील तपास सुरू असून वनपरिक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर श्री महादेव मोहिते हे तपास करीत आहेत। ही कारवाई उपवन संरक्षक सातारा श्री अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। यावेळी महाबळेश्वर डिपार्टमेंटचे श्री सुनील लांडगे, वनरक्षक लहू राऊत व इतर वनाधिकारी देखील उपस्थित होते। दरम्यान वनविभागाकडून नागरिकांना अशा वनगुन्ह्यांमध्ये सहभागी न होण्याचे आवाहन करण्यात आले।